आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पावसाच्या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे। मराठवाड्यात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय तर जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासन हाय अलर्टवर आहे। मराठवाड्यातील 57 मंडळांमध्ये आतापर्यंत अतिवृष्टी झाली आहे। यामध्ये बीड, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे। आताच माननीय मुख्यमंत्री आणि आपले पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी आता आमची व्हीसीवरती सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्या महत्त्वाच्या ज्या सूचना होत्या त्या म्हणजे ज्या ठिकाणी शाळांना म्हणजे मोठ्या प्रमाणात जिथे मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी सुरू असेल किंवा पुढचे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असतील त्या ठिकाणी लोकल लेवलला ज्या ठिकाणी पुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्या विभागाच्या शाळांच्या सुट्टीच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा आणि ज्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे त्या लोकांना तिथे योग्य ती त्यांची जेवणा खाण्याची, त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची, औषधांची सर्व प्रकारची व्यवस्था ही त्यांना त्या ठिकाणी करण्यात यावी। तर या सगळ्या संदर्भातील अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मोहसिन शेख आहेत। मोहसिन, मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाने भीषण स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। कोणकोणत्या भागांना फटका बसलेला आहे आणि प्रशासन नेमकं काय काळजी घेतंय? ऋतुजा, नक्कीच गेल्या 3 दिवसांपासून मराठवाड्यात अशाच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतोय आणि गेल्या 24 तासात मात्र हा प्रमाण अधिक वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मराठवाड्यातील 57 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। खास करून बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात जे आहे तर परिस्थिती भयंकर आहे। अशा या सगळ्या पावसाच्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। एनडीआरएफची टीम असेल, एसडीआरएफची टीम जी आहे तर या नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तैनात करण्यात आलेली आहे। जी विभागीय आयुक्तांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार पुण्यातील सैनिकांना देखील जे आहे तर 20 जणांची सैनिकांची पथक देखील नांदेडमध्ये तैनात करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची एक टीम नांदेडमध्ये तैनात करण्यात आली आहे। बीड आणि लातूरमध्ये देखील जे आहे तर अग्निशमक दल असतील किंवा स्थानिक प्रशासन आहे यांना अलर्ट मोडवर जे आहे तर राहण्याचं आदेश देण्यात आलेले आहे। 150 पेक्षा अधिक जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि शेकडो हेक्टर ही जमीन जी आहे तर पाण्याखाली गेल्याचं मराठवाड्यात चित्र आहे। अजूनही नांदेडमध्ये जर पाऊस थांबला असला तरी मात्र परिस्थिती जी आहे तर ती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे। अनेक भागांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे आणि सगळ्या प्रशासनाकडून शर्यतीचे प्रयत्न केले जात आहेत। एनडीआरएफची टीम आहे, स्थानिक प्रशासन आहे, महसूल विभाग आहे, पोलीस आहे, हे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लोकांना बचाव कार्य करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आणि उद्या देखील या मराठवाड्यातील नांदेड असेल, संभाजीनगर असेल या ठिकाणी जे आहे तर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना जे आहे तर सतर्क राहण्याचा इशारा जे आहे तर प्रशासनाकडून दिला जात आहे। यासोबतच मराठवाड्यातील ज्या भागात उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे त्या भागातील शाळांना सुट्टी देण्याबाबत देखील प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। आणि विभागीय आयुक्त कार्यालयात 24 तास जे आहे तर एक अधिकाऱ्यांचं एक पथक जे आहे तर मराठवाड्यात लक्ष ठेवून असणार आहे। प्रत्येक तासाची अपडेट जे आहे तर मुंबईच्या ठिकाणी जे आहे तर पाठवली जाणार आहे। आणि विशेष म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांशी ऑनलाईन बैठक घेऊन मराठवाड्याचा सगळा आढावा घेतलेला आहे। त्यामुळे पुढील आणखी 24 तास मराठवाड्यासाठी जे आहे तर पावसाचे मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन सगळ्या पद्धतीने अलर्ट मोडवर आहे। खास करून नांदेड, बीड, परभणी या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे 24 तास हे अत्यंत महत्त्वाचे असतील। मोहसिन, आणखी एक महत्त्वाचं, धरणांची नेमकी काय स्थिती आहे मराठवाड्यातील? कारण पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे। असं असताना पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढतो आणि त्याचा एकंदरीत फटका हा पुरामध्ये रूपांतरित होत असतो। त्यामुळे धरणांची नेमकी काय स्थिती आहे? ऋतुजा, नक्कीच मराठवाड्यातील धरणांचा पाणी साठा देखील झपाट्याने वाढतोय। खास करून आपण जर मराठवाड्याची पाण्याची ताण भागवणारं धरण म्हणजे जायकवाडी धरण समजलं जातो। जायकवाडी धरणाचा पाणी साठा देखील 95% घरात पोहोचलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जायकवाडी धरणाचे दरवाजे खोलण्याची शक्यता आहे। तसेच छोटे मोठे जे धरणं आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड आणि बीड मध्ये देखील जे आहे तर अनेक धरणातून पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे। परभणीतील धरणांमधून देखील पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यातील जे 11 मोठे धरणं आहे ते देखील जवळपास आता भरण्याच्या मार्गावर आहे। 80% पेक्षा म्हणजे 85% घरात जे आहे तर मराठवाड्यातील हे 11 मोठ्या धरणांचा पाणी साठा पोहोचलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यात जो गेल्या 3 दिवसांपासून ज्या पद्धतीने पाऊस
होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे याचा परिणाम साहजिकच धरणांवर होतोय आणि धरणातील पाणी साठा देखील झपाट्याने वाढतोय. त्यामुळे आता पुढील काही काळात म्हणजे गेल्या पुढील 24 तासात जर जोरदार पाऊस झाला तर अनेक धरणं 100% भरण्याची शक्यता आहे आणि या धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय देखील प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. ऋतुजा. अगदी मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.